आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा शहरातील महिला उमेदवारांची हसीना पार्क म्हणून बदनामी करू नका, अन्यथा यांचे परिणाम भोगावे लागतील, असा खरमरीत इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माजी सभापती अभय चालुक्य यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार प्रहार करत सवाल उपस्थित करत निशाणा साधला आहे। आपल्याला खासदार होत असताना ती गरीब महिला दिसली आणि आता तीच एक गरीब महिला उमेदवार ओबीसी असताना कुणाच्या तरी सांगण्यावरून हसीना पार्क दिसते का, असं भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अभय चालुक्य यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले व मतदार काय म्हणाले पाहूया सविस्तर वृत्त। विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विकास गायकवाड, उमरगा, धाराशिव। तुम्ही या भागातले प्रतिष्ठित नागरिक म्हणून आहात, आपली ओळख सांगून सांगा नेमकं काय? माझं नाव डॉक्टर फरीद अहमद रफीक, मी या वार्डातला रहिवासी आणि मी पहिल्या दिवसापासून या वार्डात फिरतोय। आता जे काही आता जे प्रकरण झालं आहे, खासदार साहेबांनी लेटर दिलेलं आहे अशा प्रकारे, आता हे झालंय कसं म्हणजे त्यांना कुठला मुद्दाच नाही, कुणाला तर बदनाम केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही किंवा आपली सीट लागणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे। तर यांनी हे असले सगळे षडयंत्र चालू केले। मी स्वतः आता काही माझ्या चुलत्यांनी माझी स्वतः जमीन हडपली, मी पहिली तक्रार केली खासदार साहेबांना, खासदार साहेबांनी ते अंडरग्राऊंड केले त्यांना। म्हणजे तुम्ही स्वतःची माझे नगराध्यक्ष अब्दुल रजा करतात, म्हणजे स्वतःच्या चोरी लपवायच्या आणि दुसऱ्याच्या बघायचं झाकून, हे यांना वाईट सवय आहे। मग माझं म्हणणं हेच आहे की मी पहिल्या दिवसापासून फिरतोय, ती जी ताई आहे माझी दुर्गाताई, त्यांना मी पहिल्या दिवसापासून म्हणतो हे जे बदनाम करायचं षडयंत्र आहे हे चुकीचं आहे। काय आपल्या प्रभागामध्ये वातावरण कसं? वातावरण एकदम खेळीमेळीचं व्यवस्थित आहे। जे खासदार साहेबांनी परवा पत्र दिलेलं आहे, तर माझी तुमच्या माध्यमातून आदरणीय खासदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी धाराशिवमध्ये बसून पूर्ण उमरग्याचं वातावरण सोडून फक्त प्रभाग क्रमांक 5चा विचार करायला येत नाही, त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये यावं आणि 20 तारखेपर्यंत त्यांना जे काही प्रकार प्रचार करत आहे, जे त्यांच्या पक्षासाठी जे काही करत आहे, त्यांनी प्रभागामध्ये पाऊल ठेवून दाखवावं। एक टर्म सोडून 2 टर्म त्यांनी खासदार साहेब आहेत, पण त्यांनी आतापर्यंत आमच्या काळे प्लॉटमध्ये पाऊल ठेवलेलं नाही। माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे, कारण मी स्वतः एक मतदार आहे या प्रभागामधला, त्यांनी काळे प्लॉटमध्ये यावं, पाऊल ठेवावं। मग वातावरण खेळीमेळीचं आहे का दहशतीचं आहे ते त्यांच्या नजरेने बघावं, त्यावेळेस त्यांनी तोंडाने सांगावं। नगराध्यक्ष पदाचे ह्या प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधले उमेदवार ते त्यांना खोटी माहिती देतात असे कोण असा प्रचार करेल का? आता आपण सुज्ञ आहेत सगळे तिथं, आपण इथं जनतेत या प्रभागातल्या लोकांनाही विचारा, आमची विनंती तेच आहे की आपण चला आमच्या बरोबर, मी हसीना पार्कर आहे या प्रभागातली, असं कोणी प्रचार करेल का? अरे त्या महिलेला तुम्ही विचारा, सगळ्याच पत्रकारांना विनंती आहे, त्यांना कोण हसीना पार्कर आहे माहिती आहे का विचारा। विनाकारण असं बदनामी करून एखाद्याची फार उद्ध्वस्त करताना तुम्ही। तर तुमच्या मते हा पत्र खोटा आहे असं तुम्ही आरोप करता, मग आता भाजपकडून तुम्ही मानहानीचा दावा करणार का? 100% निश्चितच आम्ही 20 तारखेची वाट बघणार आहे। 20 तारखेपर्यंत त्यांचं काय उत्तर येतं, त्यांनी काय माहिती कोणत्या आधारे घेतली ते आम्ही पाहणार आहे। आम्ही काय तेवढे उतावळे नाही त्यांच्यासारखे, कुणाच्या तर खोट्या माहितीहून आम्ही लगेच असं काय मानहानीचा दावा वगैरे करणार नाही। आम्ही ते पत्रकार परिषद घेऊन सत्यता पडताळून प्रत्येक गोष्टीची मग आम्ही तो मानहानीचा दावा निश्चितच दाखल करतो। मी भैया, परत पठाण भैया, सोमनाथ पठाण, हनुमंत गुंडे आणि अहमद भैया असे मी स्वतः पुढे होऊन अर्ज केलेले इथं, तर त्यावेळेस तर नगर परिषद मध्ये आम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे ना त्या लोकांनी। ठीक आहे, 8-9 वर्ष नगर परिषद मध्ये कोण नव्हतं तेव्हा, बरोबर आहे, पण एक उत्कृष्ट नागरिक म्हणून तेव्हा विचार करायचा होतो तुम्ही, त्यावेळेस विचार आला नाही तुम्हाला ह्या काळे प्लॉटच्या लोकांचा। मग त्यावेळेस आता जशी टीका करतात आमच्या उमेदवारावर, तशीच टीका करण्याच्या ऐवजी तसेच आमच्या तक्रारीचा अर्ज, माहितीचा अहवाल खासदारपर्यंत पोहोचवायचे होते आणि
तशी योग्य निधी जी आहे त्या मान्य करून आमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यांनी. मग आताच का उठलं त्याला डोक्यात पेटलं की हे हसीना आहे, ती अशी आहे, ती तशी आहे. काही नाही ते बदनाम करायचं चालू आहे आपलं. नाही, प्रतिसाद द्यायला पाहिजे ना, त्यांनी दिला नाही त्यावेळेस त्यांनी. कोणी बदनाम करण्यानं कोणी बदनाम होत नसते. होत नाही. ते कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते कधी. मग त्यावेळेस पण हे करायला पाहिजे ना, आमच्या तक्रारीची पर्यंत निधीचं मंजूर पुन्हा आमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होतं त्यांनी. दिले नाहीत त्या. मग आताच काय इतर वेळेला हे दिसले. आणि हेही सांगते मी आता इतिहास एवढ्यात, ज्या महिलेला 4 मध्ये 5 मध्ये जे उमेदवार आहेत, त्या उमेदवारात जे टीका केली जाते, दहशत केले, वाद विवाद, दमदाटी करून जे मतदान मिळवलं जाते, हे जे शब्द आहे हे चुकीचं आहे. आज जशी एकी आहे ही अशी शेवटपर्यंत एकी राहील. आज ही आहे, उद्या ही आहे, परत पुढे ही राहणार आहे, शेवटपर्यंत राहणार आहे ही एकी. जरी फूट पाडण्याचा जरी प्रयत्न केला त्याचे परिणाम सुद्धा भोगायला पुढच्याने तयार असावं. आणि ह्या नारी, प्रत्येक शक्तीचं रूप नारी असते. मग आमच्या नारीचं रूप बघायची त्यांची तयारी असेल तर हसीना लावा ना कुठली फासीना लावा, काहीही फरक पडत नाही. मग तुम्हाला मार्गच नव्हता आमच्या गल्लीत वार्ड क्रमांक 5 मध्ये तुम्हाला यायला हे तोंडच नव्हतं, तर एखाद्या साध्या भोळ्या एखाद्या स्त्रीला तुम्ही असा हसीना पारकर म्हणून तुम्ही हे नाव देता, हे चुकीचं आहे. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करणं हे चुकीचं आहे. जर त्यांना राजकारणात जर त्यांना खेळायचं असेल तर त्यांनी सहजासहजी येऊन, अरे भैया तिने आम्हाला एकदा तरी आमच्या संघ परिचय केले का? नाही. कारण त्यांच्यापाशी जे चोर गुण आहेत, जसं की चोर गुण आहेत, आमच्या गरिबी परिस्थितीत आज बी बाया दिवसभर 200 रुपयाला काम करून त्यांनी आज इथं ह्या सभेला उपस्थित आहेत. तर आम्ही दिवसभर काम करून संध्याकाळी आम्हाला 200चं पाणी खरेदी घ्यावं पडतं. त्यांच्या घरात रात्रंदिवस पाणी आहे. हे कोण विचारणार नागरिक आहे का? नाही. कारण त्यांचं चाललेलं आहे, जसं की आता विनाकारण हसीना पारकर असं नाव दिले. मग ह्या महिलेला वार्ड क्रमांक 5 मध्ये जर दुर्गाताईला हसीना पारकर दिलं, घरोघर एक महिला आम्हाला तेवढीच, हे 100 महिला आम्हाला तेवढेच. एकाला नाव तुम्ही ठेवलं तर आम्हाला 100 नाव ठेवल्यासारखं आहे, खरं आहे का नाही? एकाला नाव ठेवलं. मग ह्या वार्ड क्रमांक 5 मध्ये हे हसीना पारकर आहे, तर त्यांची बी एक घरची महिला आहे, ते कोण आहे? ह्या राजकारणामध्ये जर हे नाव आलं असेल हसीना पारकर असं म्हणून जर तुम्ही राजकारण खेळत असाल, मग त्यांनी कोण आहे? तिने नारी आहे, नारी नाही. तुम्ही या प्रभागातले मतदार आहेत, या प्रचारादरम्यान कोणी येऊन तुम्हाला असं धमकी दिलेलं आहे का की मी हसीना पारकर या भागाची आहे, मतदान नाही केलं तर जगणं कठीण होईल, असं कोण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करते का? पहिली गोष्ट मी पुजारी आहे, मला खोटं बोलणं होत नाही, रिश्वर घेणं होत नाही, आम्हाला कोण दमदाटी दिलेलं नाही. आज हिने ह्या पदावर आहेत आणि हे कार्य तिने हातावर धरले, हे आजची गोष्ट आहे. आमच्या गल्लीत तिने कमीत कमी 20 वर्ष झालं, पहिलं तिकडे होते आता इकडे आहेत, तेव्हापासून त्यांची आम्हाला साथ आहे. तिने आमच्या चांगल्यात आणि जास्त करून जे काम आम्हाला जे नाजूकपणेनं चालतं त्या कामात त्यांचं आम्हाला खूप साथ आहे. आज त्यांनी राजकारणात उतरले, त्यांनी 20 वर्षापासून त्यांना आम्ही साथ देत आलो. त्यांनी आम्हाला आमच्या कोणतीच समस्या सोडवली नाहीत, त्यांनी कोणतीच समस्या नाही. दुर्गाताईंचा स्वभाव कसा? दुर्गाताईचा स्वभाव, तिने आजपर्यंत कधी ग्रहग्रस्ती सोडून कधी बाहेर आले नाहीत. त्यांना बाहेरची वाट दाखवलं आम्ही, रागिनी ताई असं काही जण आम्ही मिळून, समजे महिला आणि आम्ही मिळून आम्ही त्यांना हे वाट दाखवलं. त्यांना हे बोलण्याचं एक पद्धत शिकवलं. त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं, नमस्कार करायला सुद्धा येत नव्हतं. तर तसल्या मुलीला तुम्ही हसीना पारकर म्हणून तुम्ही जाहीर करत आहात, हे चुकीचं आहे ना. हे आम्हाला एवढं सांगायचं आहे की त्यांचे बंधू आमच्या नजरात चुकीचे नाहीत. जिल्ह्याच्या खासदारांनी पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना. हो दिलेले असतील, परंतु आता आम्हाला तेवढेच तर तेवढं मोठं माहित नाही. आम्ही करून खाणार रोजगार मजदूरगार आम्ही फक्त कधी आलो होतो का तुमच्या वार्डामध्ये? कधी कोण आले नाहीत, कोण आमदार आलेले नाहीत, कोण खासदार आलेले नाहीत. ते कधी त्यांना आम्ही बघितलं फक्त पोस्टरवर खासदार येऊन तुमची काय फक्त चर्चा त्यांना आम्ही बघितलं पोस्टरवर, लाईव्ह तर कधी बोललो नाही, कधी बघितलो नाही. तुमच्या भागातून कधी खासदार विचारले? कधी नाही. नगरसेवक आले तर आमदार खासदार कुठले येतील? हो, इथे नागरिकांनी काही तक्रारी दिलेल्या तसं त्या हो, खूप एवढे चिठ्ठ्या भरल्या असतील, एवढे लेटर लिहून, पाण्याचे, गटरीचे, रस्त्याचे, लाईटीचे, ह्याचे त्याचे लेटर देऊन खूप त्या नगर परिषद मध्ये खूप असं पडून धुराळा चढला असेल त्याच्यावर. ही आमची मोठाड भाषा अशी आहे आणि हे विनाकारण कुणाला त्रास देऊ नये. मी एवढंच सांगू इच्छितो की
हे विनाकारण दोष असं देणे आणि एकत्र आमच्या गल्लीत असा हे असा आहे एकत्रपणा आहे. जर त्यांनी त्यांचे बंधू जर वाईट जर आमच्या नजरेत राहिले असते किंवा घरोघर कधी आम्हाला त्रास झालेला असेल भैया, तर एवढी जनता गोळा झालेली असेल का? तुम्हाला कोण असं म्हणलंय का तुम्हाला? मॅडम इकडे बघा, आपण या भागातील मतदार आहात. आपल्या भागामध्ये कोणी दहशतीचं या दरम्यान म्हणजे प्रचारादरम्यान कोणी दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय का तुम्हाला? इतर मतदार नाही नाही हे बघा उमरगा ह्या तालुक्यामध्ये नगरपालिकेची निवडणुका चालू झाली आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये जे बी आमच्या वार्ड क्रमांकमध्ये प्रशांत भाई वरवट्टे आणि दुर्गाताई धोत्रे आहेत. हे आहे दुर्गाताई धोत्रे ही लेडीज आहे मान्य, पण ह्यांनी स्वतः प्रचार केले त्यांच्यासोबत. ते आता पण प्रत्येक घरोघरी फिरलो, पण तिथं त्यांनी एक उत्कृष्ट नागरिक आणि एक उमेदवारच म्हणून एक राजकारणातून समाजकार्य करण्यासाठीच त्यांनी पुढे होऊन केले ते, आणि त्यांना पूर्ण सपोर्ट आम्ही केलेला आहे. आता प्रचारामध्ये तुम्ही होता का स्वतः? मी मग स्वतः तुम्ही असं प्रचार कराल का, मी हसीना पारकर आहे या भागाची, निवडून नाही दिलं तर जगणं कठीण होईल, असं कोणाला म्हणजे धमकी वगैरे द्यायची पाहिजे? नाही, हे खोटी आहे आणि हे खोटी अफवा आहे. आणि हे खोटी जे मला काय म्हणायचं आहे, पुण्यात ही खेळ करणारा खेळ चालू आहे आणि त्याच प्रकारे धाराशिवमध्ये खेळ करणारा असेल तर मी एवढंच म्हणेन, पुण्यातून खेळ करा, धाराशिव मधून खेळ करा, पण काळे प्लॉट मध्ये उमरगा तालुक्यामध्ये असाही खेळ खेळणारा एकही खेळाडू त्यांच्यासारखा सापडणार नाही. कारण इथे एकी आहे, धन्य ती माता पिता, धन्य ती माता पिता, ज्यांच्या पोटे असा हा मौल्यवान हिरा जन्मला, ते म्हणजे हर्षू भैया आणि अभय भैया. आणि असे रामा लक्ष्मणासाठी तर त्यांनी आमच्या पाठीशी असेल, हसीना असो फसीना असो, आम्ही फसणारच नाही ना अशा गोष्टीला. अरे तुम्ही दिल्लीतून जरी खेळ खेळलो तर आम्ही गल्लीतून गेल्याशिवाय तुम्ही दिल्लीत पर्यंत गेलात का? गल्लीतच नसतो आम्ही तर दिल्लीपर्यंत गेला नसता, तर पुण्यात बी खेळ खेळलो नसतो आणि धाराशिवमध्ये पण खेळ केलो नसतो. मॅडम नेमकं धाराशिव मधून आणि पुण्यातून खेळ म्हणजे नेमकं कोणाला नेमकं? अहो जे बी त्याचे सूत्रधार असणारच ना. धाराशिव मध्ये आणि पुण्यामध्ये कोणतं सूत्रधार? धाराशिव मध्ये आता पुण्यामध्ये दिसत्या गोष्टीला आरसा कशाला? मला काय म्हणायचं, मीही करून खाणारी आहे, इतकंही मला नॉलेज नाही राजकारणातलं. मॅडम ठीक आहे. मॅडम या म्हणजे प्रचारादरम्यान कोणी धमकी दिले, दहशत पसरवण्याचा प्रयत्न होतोय असं खासदार साहेबांनी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, नेमकं काय करतो? नाही सर, हे खोटं आहे. आम्हाला कोण धमकी दिली नाही, आम्हाला कोण म्हणले नाही. पोलीस वगैरे या भागामध्ये आले, तुम्हाला काय विचारलं केलं? नाही काहीच विचारलं नाही. काय सांगाल मॅडम? आज तक कभी तुमने धमकी के ऊपर मतदान हुआ? ऐसा कहीं हुआ क्या? ना आता 20 तारखेला मतदान आहे, अगदी काही दिवसावर मतदान आहे, आणि या प्रचारादरम्यान कधी कोण तुमच्या घरी येऊन धमकी दिला का? नहीं ऐसा तो हुआ नहीं, लेकिन तुम आज तक जिंदगी में सुने क्या कभी धमकी के ऊपर मतदान हुआ? ये बहुत गौर से सोचने की बात है. क्या कोई धमकी देगा इतनी जनता को? तुम हमको डालो. ना असं आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी पत्र दिले, खासदारांनी उल्लेख केला त्यांच्या वो पत्रात. तो काम है लिखना, लिखते रहेंगे, लेकिन जनता बता रही ना तुमको मुझसे क्या सच है और क्या झूठ है. मग तुमच्या काळे प्लॉटला एकूणच आपल्या उमरगा शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे का? बेशक दिखती तो बात है, तुमको थोड़ा तो समझ रहा होगा ना, ये दिखती तो बात है ओपन. आणि खोटे माहिती देऊन प्रशासनाला व पोलिसांना वेटीस धरून खोटी माहिती देऊन किती एखाद्याचा छळ करावा. इलेक्शन काय दिवसापुरतं असतंय. आता आपण सर्वच पत्रकार या उमरगा नगरीतले आहेत, आम्हाला म्हणजे सांगण्याची असं मनापासून इच्छा आहे की आपण जे सत्यता आहे त्या प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये ती सत्यता आपण त्या जगासमोर आणावी, आपल्या जिल्ह्याच्या पूर्ण जनतेपुढे आणावी. कारण आपण पाहिले आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना आणि एसपींना खोट्या माहितीच्या आधारे
आमच्या उमेदवाराला हसीना पारकर असा उल्लेख करून एक पत्र दिलेलं होतं. आता हे आमचे उमेदवार 25च्या 25 उमेदवार जर कुणी आपण आज सांगितलं की हे अशा पद्धतीनं प्रचार केलाय, त्यांनी त्यांच्या प्रभागात दम दिलाय, दबाव दिलाय लोकांना, तर आज सुद्धा आम्ही त्यांची उमेदवारी मागे घेऊन आमच्या घरी बसू. पण असं खोटं एखाद्याला खोटं बोलून बदनाम करणं हे आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना शोभणारं नाही. त्यांनी त्यांच्या मागे त्यांना जे इथून कोणी काय माहिती देते त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं होतं. ते न करता खासदार मोदयांनी लगेच आपल्या पूर्ण जिल्ह्यात ही बातमी अशी पसरवली की त्या वार्डात प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये मी ह्या वार्डाची हसीना पारकर आहे. आता आमचे उमेदवार आहेत दुर्गाताई धोत्रे इथं. आपण सर्व त्यांना विचारातच, घरी काम करणारी एक महिला आहे, त्या महिलेला तुम्ही जर असा हसीना पारकर वगैरे म्हणून बदनाम करत असता, त्यांना माहिती तर आहे का कोण आहे हसीना पारकर, त्यांना एकदा विचारा. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी त्या हसीना पारकरचं नाव ऐकलं नाही. असं जर तुम्ही बदनाम करत असाल एखाद्या आणि सामान्य कुटुंबातल्या महिलेला, आणि विशेष करून ओबीसी प्रवर्गातली ही महिला आहे, त्या प्रभागात एक ओपन पुरुष आणि ओबीसी महिला असे उमेदवार होते. आम्ही प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व भेटावं ह्या दृष्टिकोनातून त्या त्या प्रभागात तो समाजाचा उमेदवार त्या प्रभागातून उभा केलेला आहे. तुम्ही जर असं काही माहितीच्या आधारे जर जिल्हाधिकाऱ्यांना ह्यांना बूथ बदला आणि तिथलं ते प्रचार त्यांचा असा आहे की त्या वार्डात मी हसीना पारकर आहे असं आहे, आपण ते पत्र वाचलं असेल पत्रकार मंडळींनी सर्वांनी, तर त्या संदर्भात खुलासा करावा म्हणून आपल्या सगळ्यांनाच आम्ही निमंत्रित करण्यात आज इथं बोलवलं होतं. आपणही ग्राउंड रिपोर्ट बघा आमच्या बरोबर. आता आम्ही डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केलेली आहे, करणार आहे. आपणही आम्हाला विनंती आहे आपल्या पत्रकारांना की आपणही आमच्या बरोबर ह्या प्रभागात 4 नंबर प्रभागात फिरून बघा की खरीच सत्य कशी काय, कोण कुणाला दबाव देतंय किंवा दादागिरी करतंय किंवा विनाकारण एखाद्या महिलेला तुम्ही जर बदनाम करत असताल. पूर्ण ते येणाऱ्या भविष्य काळात माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण ओबीसी समाजाला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ह्या खासदारांनी. असे प्रकार आमच्याकडनं तर आतापर्यंत घडले नाहीत आणि पुढेही घडणार नाही. याची काळजी घेऊन आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रचार करत आहे. विनाकारण एखाद्या गोरगरिबातल्या कुटुंबाच्या जर महिलेला तुम्ही असं बदनाम करत असाल तर याला निश्चित येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल. कारण तुमच्यासाठी 2019ला आणि 2024ला या लोकांनी तुमच्यासाठी खासदार मोदयासाठी प्रचार केलेला. त्यावेळेस दिसले नाहीत हसीना पारकर, दाऊद इब्राहिम आणि कोण. आता का त्या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये कुणीतरी तुम्हाला खोटी माहिती देता येईल ना, त्याच्या आधारे तुम्ही ते लगेच पत्र पार जिल्हाभरात एखाद्याचं नाव बदनाम करण्यासाठी त्याला काही नाव ठेवतं. ही कुठली प्रथा हे नवीन चालू झालेली आहे आम्हाला समजायला हे नाही, कारण नाही. पण त्याच्यासाठी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना आम्ही बोलून ते आमच्या मनातली सल, हे इलेक्शन काय थोड्या दिवसापुरतं असतं, पण एखाद्याचं आयुष्य बदनाम असं नावं ठेवून आयुष्य उद्ध्वस्त करताल ना तुम्ही. आता माझी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना विनंती आहे, इथं पूर्ण ह्या प्रभागातले आम्ही डोर टू डोरी फिरणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपणही आमच्या बरोबर चला आणि विचारा. प्रत्येक घरादारात आम्ही त्यांना हात जोडून आम्ही ह्या शहरासाठी हे करणार आहेत, हे कामं करणार आहेत. ह्या माध्यमातूनच मतं मागितले. कोण हसीना पारकर आणि कोण दाऊद इब्राहिम आणि कोण त्या उमरग्यात असतं आपलं काहीतरी एखाद्याचं उभं बदनामी करून त्याला म्हणजे टार्गेट केलं जातंय. आमची प्रचार यंत्रणा कशी थंड करायची हे उद्देश इथल्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातले दोन्ही उमेदवारांनी चालू केलंय.
आता तसं बोलायलाच गेलं तर मला आपल्या पत्रकारांना एक विनंती, तुम्ही लक्षात घ्या विषय काय काय घडले. ज्यावेळेस नगरपालिकेची इलेक्शनची सुरुवात झाली, फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली, त्यावेळेस उबाटाचे जे उमेदवार होते त्यांनी एक बी फॉर्मच्या आधारे कोर्टात गेले. इलेक्शन कमिशनचं एक सर्क्युलर आलं ऐन टायमाला आणि तिथं 2 ऑप्शन होते बी फॉर्म मध्ये, अ आणि ब. ह्या नगराध्यक्ष जे आता उमेदवार आहेत उबाटाचे, त्यांनी स्वतः एका वार्डात बायकोला आणि एका वार्डात मुलाला आणि स्वतः नगराध्यक्ष पदासाठी आपल्या राक्षसी महत्वाकांक्षी लोकांच्या जर खासदार ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असतील तर हे येणारा काळ त्यांना निश्चितच ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल आणि ह्या केलेल्या गोष्टी त्यांना फेडावं लागतील. त्या आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सत्यता पडताळ. विनाकारण अशा लोकांचं जे राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन सगळं जे पाहिजे ते माझ्या घरातच पाहिजे, आताचाच विषय नाही, मागच्या 2017च्या इलेक्शनला सुद्धा त्या नगराध्यक्षांनी घरातले 3 उमेदवार उभे केले होते. आता इथेच 3 उमेदवार उभे केले. बरं, अजून ते संधी आली होती. इलेक्शन कमिशनचं ज्यावेळेस नोटीस आली ऐन टायमाला बी फॉर्मच्या बाबतीत, तर त्यावेळेस संधी आली होती. त्यांनी स्वतः उघड नाटकी ढोंग केलं त्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी आणि कोर्टात प्रकरण दाखल केलं. ते स्टे घेतला त्या इलेक्शनला 3 जागेसाठी आणि आता स्वतःच आता तरी दुसऱ्याला संधी द्यायला हवी होती, ती दिली नाही. अजून सुद्धा एका वार्डात पोरगा आणि एका वार्डात बायको. म्हणजे अशा लोकांचं जर खासदार ऐकून जर असे पत्र देत असतील जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP तर ही जनतेने, या उमरग्यातल्या जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहावं आणि हे अशा नाटकी ह्याला हाणून पाडावं मतदानाच्या रूपाने. हीच विनंती करणार आहे मी आपल्या जनतेला, आपल्या पुढं. आणि आपल्या पत्रकारांनाही विनंती हीच आहे की आपणही सत्यता पडताळा. विनाकारण आमच्या उमेदवारांना बदनाम करण्याचं जे कारस्थान चालू आहे गेल्या 20 दिवसापासून आपण पाहतोय की विनाकारण पोलीस घरी पाठवायचं, बूथ बदला म्हणायचं, हॅरॅसमेंट करायची. इथं ह्या प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये सर्वच मोलमजुरी करून खाणारा वर्ग आहे. त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काम काबडकष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. अशा लोकांना इथं उगाचच पोलिसांच्या माध्यमातून दबाव द्यायचा, प्रशासनाचं विटीस धरायचं, हे धंदे आता बंद केले पाहिजे. ही आमची आता आपल्या माध्यमातून खासदारांना सांगणं आहे की सत्यता पडताळल्याशिवाय तुम्ही अशा गोष्टी करू नका. कारण तुम्हाला जनतेने, तुम्ही छाती ठोक सांगत असता मला 3.5 लाख मतांनी जनतेने निवडून दिले. पण हे असले धंदे करायला एखाद्या गोरगरीब ओबीसी समाजातल्या महिलेला बदनाम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही. तुम्हाला लोकांचे, जनतेचे कामं करायला दिलेले 3.5 लाखांनी तुम्हाला. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. हे कुणीतरी चुकीची माहिती देते आणि तुम्ही त्याच्या आधारे असे प्रसिद्धी पत्रकं देऊन TV चॅनल्सला खोट्या माहिती देऊन असं जर पुरवत असाल तर निश्चितच येणाऱ्या 2029च्या इलेक्शनमध्ये याचे परिणाम तुम्हाला उमरगा तालुक्यातून दिसले जातील. हे मला त्यांना ह्या माध्यमातून सांगायचं. सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे अशा दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याकडे विषय असा आहे की आपण गेल्या 2 दिवसापासून सर्वच जण पाहतात की आमच्या उमेदवारांना कशा पद्धतीनं बदनाम केलं जाते. त्या इलेक्शन हा विषय वेगळा. जिंकण्यासाठी एखाद्याने किती म्हणजे मर्यादा सोडून वागावं आणि खोटे माहिती देऊन प्रशासनाला व पोलिसांना वेठीस धरून खोटी माहिती देऊन किती एखाद्याचा छळ करावा. इलेक्शन काय दिवसापुरतं असते. आता आपण सर्वच पत्रकार या उमरगा नगरीतले आहेत. आम्हाला म्हणजे सांगण्याची असं मनापासून इच्छा आहे की आपण जे सत्यता आहे
त्या प्रभागातली प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये ती सत्यता आपण त्या जगासमोर आणावी, आपल्या जिल्ह्याच्या पूर्ण जनतेपुढे आणावी. कारण आपण पाहिले आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP-ना खोट्या माहितीच्या आधारे आमच्या उमेदवाराला हसीना पारकर असा उल्लेख करून एक पत्र दिलेलं होतं. आता हे आमचे उमेदवार 25च्या 25 उमेदवार जर कुणी आपण आज सांगितलं की हे अशा पद्धतीनं प्रचार केलाय, त्यांनी त्यांच्या प्रभागात दम दिलाय, दबाव दिलाय लोकांना, तर आज सुद्धा आम्ही त्यांची उमेदवारी मागं घेऊन आमच्या घरी बसू. पण असं एखाद्याला खोटं बोलून बदनाम करणं हे आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना शोभणारं नाही. त्यांनी त्यांच्या मागे त्यांना जे इथून कुणी काय माहिती देतंय त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं होतं. ते न करता खासदार महोदयांनी लगेच आपल्या पूर्ण जिल्ह्यात ही बातमी अशी पसरवली की ह्या वार्डात प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये मी ह्या वार्डाची हसीना पारकर आहे. आता आमचे उमेदवार आहेत दुर्गाताई धोत्रे इथं. आपण सर्व त्यांना विचारा, तर घरी काम करणारी एक महिला आहे, त्या महिलेला तुम्ही जर असा हसीना पारकर वगैरे म्हणून बदनाम करत असता, त्यांना माहिती तर आहे का कोण आहे हसीना पारकर? त्यांना एकदा विचारा. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी त्या हसीना पारकरचं नाव ऐकलं नाही. असं जर तुम्ही बदनाम करत असताल एखाद्या आणि सामान्य कुटुंबातल्या महिलेला, आणि विशेष करून OBC प्रवर्गातली ही महिला आहे. त्या प्रभागात एक ओपन पुरुष आणि OBC महिला असे उमेदवार होते. आम्ही प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व भेटावं ह्या दृष्टिकोनातून त्या प्रभागात तो समाजाचा उमेदवार त्या प्रभागातून उभा केलेला आहे. तुम्ही जर असं काही माहितीच्या आधारे जर जिल्हाधिकाऱ्यांना ह्यांना बूथ बदला आणि तिथलं ते प्रचार त्यांचा असा आहे की त्या वार्डात मी हसीना पारकर आहे असं आहे, आपण ते पत्र वाचलं असेल पत्रकार मंडळींनी सर्वांनी, तर त्या संदर्भात खुलासा करावा म्हणून आपल्या सगळ्यांनाच आम्ही निमंत्रित करण्यात आज इथं बोलवलं होतं. आपणही ग्राउंड रिपोर्ट बघा. आमच्याबरोबर आता आम्ही डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केलेली आहे, करणार आहेत. आपणही आम्हाला विनंती आहे आपल्या पत्रकारांना की आपणही आमच्याबरोबर ह्या प्रभागात 4 नंबर प्रभागात फिरून बघा की खरीच सत्य तशी काय, कोण कुणाला दबाव देतंय किंवा दादागिरी करतंय किंवा विनाकारण एखाद्या महिलेला तुम्ही जर बदनाम करत असताल, पूर्ण ते येणाऱ्या भविष्य काळात माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण OBC समाजाला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ह्या खासदारांनी. की असे प्रकार आमच्याकडनं तर आत्तापर्यंत घडले नाहीत आणि पुढेही घडणार नाही. याची काळजी घेऊन आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रचार करत आहे. विनाकारण एखाद्या गोरगरिबातल्या कुटुंबाच्या जर महिलेला तुम्ही असं बदनाम करत असाल तर ह्याला निश्चित येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल. कारण तुमच्यासाठी 2019ला आणि 2024ला ह्या लोकांनी तुमच्यासाठी खासदार महोदयासाठी प्रचार केलेला आहे. त्यावेळेस दिसले नाहीत हसीना पारकर, दाऊद इब्राहिम आणि कोण. आता का ह्या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये कुणीतरी तुम्हाला खोटी माहिती देता येईल ना, त्याच्या आधारे तुम्ही ते लगेच पत्र पार जिल्हाभरात एखाद्याचं नाव बदनाम करण्यासाठी त्याला काही नाव ठेवताय. ही कुठली प्रथा हे नवीन चालू झालेली आहे, आम्हाला समजायला हे नाही, कारण नाही. तर त्याच्यासाठी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना आम्ही बोलून ते आमच्या मनातली सल, हे इलेक्शन काय थोड्या दिवसापुरतं असतं, पण एखाद्याचं आयुष्य बदनाम असं नावं ठेवून आयुष्य उद्ध्वस्त करताल ना तुम्ही. आता माझी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना विनंती आहे, इथं पूर्ण ह्या प्रभागातले आम्ही डोर टू डोरी फिरणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपणही आमच्याबरोबर चला आणि विचारा. प्रत्येक घरादारात आम्ही त्यांना हात जोडून आम्ही ह्या शहरासाठी हे करणार आहेत, हे कामं करणार आहेत, ह्या माध्यमातूनच मतं मागितली.
कोण हसीना पारकर आणि कोण दाऊद इब्राहिम आणि कोण त्या उमरग्यात असतं होय असलं काहीतरी एखाद्याचं उगं बदनाम करून त्याला म्हणजे टार्गेट केलं जाते. आमची प्रचार यंत्रणा कशी थंड करायची हे उद्देश इथल्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातले दोन्ही उमेदवारांनी चालू केलंय. आता तसं बोलायलाच गेलं तर मला आपल्या पत्रकारांना एक विनंती आहे, तुम्ही लक्षात घ्या विषय काय काय घडले. ज्यावेळेस नगरपालिकेची इलेक्शनची सुरुवात झाली, फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली, त्यावेळेस उबाटाचे जे उमेदवार होते त्यांनी एक बी फॉर्मच्या आधारे कोर्टात गेले. इलेक्शन कमिशनचं एक सर्क्युलर आलं ऐन टायमाला आणि तिथं 2 ऑप्शन होते बी फॉर्ममध्ये, अ आणि ब. ह्या नगराध्यक्ष जे आता उमेदवार आहेत उबाटाचे त्यांनी स्वतः एका वार्डात बायकोला आणि एका वार्डात मुलाला आणि स्वतः नगराध्यक्ष पदासाठी असल्या राक्षसी महत्वाकांक्षी लोकांच्या जर खासदार ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असतील तर हे येणारा काळ त्यांना निश्चितच ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल. आणि ह्या केलेल्या अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.